नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज धाराशिव जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दौरा केला. मुंबईहून ते लातूरच्या विमानतळावर उतरले आणि तिथून हेलिकॉप्टरने परंडा शहरात दाखल झाले. परंडा शहरातील कोटला मैदानावर आयोजित महिला सशक्तीकरण मेळाव्याला त्यांनी उपस्थिती लावली. व्यासपीठाकडे येताना त्या मार्गावर बाजूला बसलेल्या महिलांच्या अंगावर पुष्पवृष्टी करत त्यांनी त्या महिलांचं आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात राख्याही बांधल्या. मुख्यमंत्री या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महिलांचं तोंड भरून कौतुक केलं. विरोधक या योजनेचा बाऊ करतात, या योजनेवर टीका करतात. एवढंच नव्हे तर त्यांनी कोर्टापर्यंत जाण्याची पण मजल गाठली होती. त्यामुळं विरोधकांना योग्य वेळी जोडाच दाखवा असंही त्यांनी या मेळाव्यात बोलताना सर्व लाडक्या बहिणींना आव्हान केलं. मी तुम्हा सर्व लाडक्या बहिणीचा एकमेव भाऊ एकनाथ आहे असंही सांगण्यास ते विसरले नाही. त्याचबरोबर त्यांनी कोणावरही ओबीसी प्रवर्गातील जे सध्या आरक्षण चालू आहे त्यातील कोणावरही अन्याय होऊ न देता मराठ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न माझं सरकार करत आहे आणि मराठ्यांना आरक्षण देणं हे मी माझं कर्तव्य समजतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आज परंड्यात आल्यानंतर हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळाच्या दरम्यान मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनाही घेराव घातला होता आणि हैदराबाद गॅजेट ही अंमलबजावणी लवकरात लवकर करा अशीही मागणी केली. या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी जिल्ह्याच्या विकासात मी आणि आमच्या सरकारनं कसं मोलाचं काम केलं आहे याचा पाडाच वाचून दाखवला. त्याचबरोबर त्यांनी सीना कोळेगाव प्रकल्पात उजनीचं पाणी येण्यासाठी एक मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी म्हणजे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला आणि आपण लवकरच या संदर्भात बैठक लावू असंही आश्वासन दिलं. या कार्यक्रमाला म्हणजे त्या कार्यक्रमाचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं होतं, जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित राहणार असंही होतं. पण या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. त्यामुळं साहजिकच राजकीय वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी याच कार्यक्रमात बोलताना दोन्ही मुख्यमंत्रींना दुसरीकडे वेगळी कामं आहेत त्यामुळं ते येऊ शकले नाहीत असा खुलासा करावा लागला. आणि आमची टीम एक संघ एकजुटीची आहे त्यामुळं मी आहे म्हणजे आम्ही सर्वच आहोत असं आम्ही मानतो आणि त्यात कुणी त्याच्याबद्दल कोणाला वावगं वाटू नये असंही त्यांनी सांगितलं. परंडा येथील कार्यक्रम आटपून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं परंड्याहून धाराशिव विमानतळावर त्यांचं हे हेलिकॉप्टर उतरलं आणि धाराशिव विमानतळ ते बार्शी मार्गावरील हातलाई मंगल कार्यालय इथपर्यंत त्यांचा मोटारीने प्रवास झाला. त्यानंतर हातलाई मंगल कार्यात आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातही त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि काही झालं
तरी महायुतीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे या दृष्टीनं सर्वांनी एकजुटीनं काम करा असं आव्हानही त्यांनी केलं. परंडा येथील महिला सशक्तीकरण मेळाव्याच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काल कळंब तालुका प्रमुख म्हणून राजीनामा दिलेले आणि कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले शिवाजी कापसे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक ॲडव्होकेट सुभाषजी मोरे आणि भूमचे माजी नगराध्यक्ष गाडवे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात जाहीररित्या प्रवेश केला. त्यांचं स्वागतही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केलं आणि सर्वांना योग्य तो न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल असं त्यांना आश्वासन दिलं. शिवाजी कापसे आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुभाष मोरे हे तसे फार ज्येष्ठ परंडा तालुक्यातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून 2 ते 3 टर्म काम केलेलं आहे. तर भूमचे संजय गाडवे हे एक टर्म भूम नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. एक टर्म त्यांच्या पत्नी भूम नगर परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्यांचं तसं भूम शहरात तरी चांगलं असं वर्चस्व आहे. पण आजच्या जाहीर प्रवेशापूर्वीच त्यांनी जवळपास गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच मंत्री असलेल्या प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांना सहकार्य करण्यास सुरुवात केलेली होती. त्यामुळं त्यांचं तसं ते अगोदरपासूनच शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष बरोबर आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.